कोरोनाच्या प्रादुर्भावाने गेल्या 1 वर्षापासून सर्वत्र आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. मागील वर्षी कडक संचारबंदी असल्याने अनेकांचे रोजगार गेले. त्यातच गत 1 वर्षापासून हजारो वीज ग्राहकांची वीज बिल थकीत राहिले. यातच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या आश्वासनाने हजारो वीज ग्राहकांनी वीज बिल थकीतच ठेवले. यामुळे वीज बिल 1 वर्षापासून थकीत राहिल्याने अव्वाच्या सव्वा वीज बिल झाल्याने अनेकांनी वीज बिल अदा करण्यास दांडी मारली. याचाच बोजा महावितरण कंपनीवर आल्याने आता पुन्हा वीज बिल भरा, अन्यथा कारवाईला समोर जा, अशी मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अमरावती शहरातील वडाळी उपकेंद्रातील 15,000 वीज ग्राहकांनी गेल्या 1 वर्षापासून वीज बिल कार्यालयात अदा केली नाही. यातच 3,50,00,000 रुपये थकीत असल्याने कार्यालयाच्या वतीने वारंवार सूचना दिल्या तरी मात्र ग्राहकांनी वीज बिल भरले नाही. अशात आता नाईलाजास्तव पुन्हा वडाळी उपकेंद्र अधिकारी कर्मचारी धडक मोहिमेत रस्त्यावर उतरले आहे. शनिवारी वढरपुऱ्यात फ्रेझरपुरा पोलिसांच्या संरक्षणात धडक कारवाई करण्यात आली. ग्राहकांनी खंडित वीज बिल तात्काळ अदा करण्याचे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे, वडाळी उपकेंद्र सहायक अभियंता सतीश बेले यांनी केले आहे. महावितरण के वडाली सेंटर के अंतर्गत करीबन 15,000 वीज ग्राहकों की तरफ इस सेंटर की 3,50,00,000 रुपए अप्रॉक्सीमेट इतने रुपए बैलेंस है। महावितरण की वसूली की मुहिम अभी चालू है। मेरा ग्राहकों से नम्र निवेदन है कि आपने गए लॉकडाउन ये सब पीरियड के कारण, कोविड के कारण बहुत सारे लोगों को एक साल के बाद में भी एक भी बिल अभी तक भरा हुआ नहीं है। ग्राहकों से निवेदन है कि उनका बकाया बिलों का भरना वो तुरंत करें। आज अब हमारी अभी लुम्बिनी नगर वडरपुरा में मुहिम चालू थी। लोगों का कुछ विरोध हुआ और कुछ अप्रिय ना हुए, इसके लिए हमने फ्रेझरपुरा पुलिस स्टेशन को कॉल किया। उनका वैन तुरंत आया, लेकिन ऐसी अप्रिय घटना टालने के लिए ग्राहकों से निवेदन है कि उनका बकाया बिल वो तुरंत भरें और डिस्कनेक्ट लाइन, घर की लाइन बंद होने की अप्रिय कार्रवाई से टालें। या कारवाईत स्वतः प्रदीप अंधारे, सतीश बेले, कार्यालयीन सहाय्यक गणेश वरुडकर आणि कर्मचारी सहभागी झाले होते. ज्या ग्राहकांचा जवळपास 1 वर्षापासून वीज देयक भरलेलं नाही आहे, अशा सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणे, जे मंडळी वीज देयक भरणार आहे त्यांचे वीज देयक वसूल करणे, अशा प्रकारची मोहीम सर्वदूर अमरावती शहरामध्ये घेतलेली आहे. काही ठिकाणी आम्हाला ग्राहकांचा विरोधही होत आहे. अशा वेळेस पोलिसांची मदत आम्हाला तात्काळ मिळते आहे. आजही या भागामध्ये वडरपुरा, लुंबिनी नगर जो भाग वडाळी वितरण केंद्रामध्ये येतो आहे, त्या भागामध्ये अशाच प्रकारचा विरोध झालेला होता. लगेच फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनला आम्ही मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी लगेच त्यांची टीम या ठिकाणी पाठवली आणि आता वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.